धैर्य, हेच ऐकण्यासाठी इतके दिवस कान तरसले होते हो माझे. आज माझी ती इच्छा पूर्ण झाली. धैर्य, हे तू नाही, तुझा राग बोलतोय. तुझा राग शांत झाला की आपण बोलूया पुन्हा. आणि एक सांगू, आपल्या प्रेमाच्या माणसांसाठी कधीतरी आपला राग बाजूला ठेवावा लागतो. नाही आई, माझा निर्णय अजिबात बदलणार नाहीये. आत्तापर्यंत तू जे काही निर्णय घेतलेस त्यात नेहमीच मी तुला साथ देत आले. आणि यापुढे पण तुझे जे काही निर्णय असतील ना त्या माझा पाठिंबा लागला कायम असेल. इरा, तुझ्यामुळं मला माझ्या धैर्यांना दुखवावं लागलं. मला माझं हक्काचं घर सोडावं लागलंय. मी हार नाही मानणार. फक्त एकदा मला माझे पप्पा कुठे कळू दे. मी तुझी सगळी नाटकं धैर्यांसमोर आणणार आहे. आत्या, आत्या, अहो काय गरज होती तुम्हाला त्या सावीची बाजू घ्यायची? तसंही बरंच झालं म्हणा, धैर्यांनी तिला स्वतःहूनच घराबाहेर काढलं. नाहीतर तिच्यासारखी मुलगी ही मुजुमदारांची सून कधी होऊच शकत नाही. हे कळायला धैर्यांना जरा उशीरच झालाय म्हणा. तुझं ऐकून घेतोय म्हणून तोंडाला येईल ते बोलू नकोस. त्या सावीनेच तुला इथे आणलंय, आहे ना लक्षात? आणि नको त्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा ना यात आनंद मान की धैर्याने अजून तुला घराबाहेर नाही काढलं. हे काय सुपारी खातरच बसलास? रे दादा, चांगली संधी चालून आली आपल्याकडं. त्या संधीचं ना सोनं केलं पाहिजे. कसली संधी? त्या धैर्यानं आपल्या तोंडाला परत पानं पुसली. त्या सावीला असं हाताला धरून घराच्या बाहेर काढले, लक्षात आहे ना? किमान तिच्या निमित्ताने तरी आहे ना प्रॉपर्टीवर आपल्याला हक्क तरी सांगता येणार होता. आता तो पण चान्स नाही. अरे बाबा, मग तेच सांगतोय. हे सगळं आईच्या लक्षात जर आलं ना तर ती आपल्याला हक्क सोडपत्र मागं घ्यायला लावल. पण आपण तसं करायचं नाही. आपण त्याच्या आधीच कोर्टात हक्क सोडपत्र सबमिट करू आणि हे सगळे ना एकदम फास्ट ट्रॅक मध्ये सुरू करायला सांगू. वकिलाला आत्ताच फोन करतो आणि हक्क सोडपत्र ना उद्याच्या उद्या कोर्टात दाखल करायला सांगतो. केस आहे ना अशी फास्ट ट्रॅक वरती करायला सांगतो. हॅलो हॅलो, आता मी तुला जे काय सांगतो की नाही ते नीट ऐकायचं बरं का. उद्याच्या उद्या हक्क सोडपत्र कोर्टात दाखल करायचं आणि ही सगळी केस फास्ट ट्रॅक करायला सांगायची. साहेब, ते पत्र आता कुठेच दाखल करता येणार नाही. काय? हॅलो, हे काय झोप झाली नाही का तुझी? कोणाशी बोलतोयस कळतंय ना? साहेब, काय सांगू तुम्हाला माझी अवस्था. तुमच्या
तुमच्या सांगण्यावरून मी पत्र तयार केलं. अहो त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागली. अहो मारून मारून जीव नकोसा केला माझा. मी सांगतो ऐका, अहो तुम्ही ते पत्र विसरून जावा. हा ए विसरून जा का विसरू कुणाच काय ऐक, कुणी मारलं तुला? हा, कुणी मारहाण केली त्याचं फक्त नाव सांगायचं बरं का मला. विलास म्हणतात मला, विलास. तुला ज्यानं कुणी मारलं असेल का नाही त्याची मान आणि पाठ एक करीन मी, नाही तर नाव बदलून टाकीन माझं. मग तर नाव बदलच तू. तुमचा वकील माझ्या ताब्यात आहे. दामिनी मुजुमदारच्या विरोधात जाण्याची शिक्षा भोगतोय. आज त्याची शाळा घेतली. उद्या तुमचा नंबर लागेल. एक लक्षात ठेवा, नागिणी मी, आणि वेळ पडली ना तर नागिण स्वतःच्या पिल्लांनाही सोडत नाही. म्हणून सांगतेय, माझ्या विरोधात जाण्याचा प्रयत्नही करू नका. आलं लक्षात? इरा फोन उचल. फोन उचल इरा. तू सांगितलं ते सगळं केलंय मी इरा. आता माझे पप्पा कुठे तुला सांगावंच लागणार आहे. विने, कोल्हापूर सन्मानाचा कार्यक्रम असला बेस्ट होणार आहे की नाही तुला सांगतो. सावीनं अजून पत्रिका वाचलेला असणार आहे 100%. जेव्हा ते वाचेल की नाही असली खुश होणार आहे तुला सांगतो मी. खरंय तुझं. अरे बघ, मला तर कधी एकदा तिला भेटते असं झालंय. मला पण. ए पराग, थांब 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 थांब. काय झालं? काय? थांब थांब. सावी, अरे सावी, काय ग? मी तर काय करायला लागलेस तू? अरे बघ ना, व्हॉट अ कोइन्सिडन्स. आम्ही तुझ्याकडेच येत होतो आता, पण तू असं काय बसलेस इथं? आणि ही बॅग कसली आहे? तू आणि धैर्य कुठे बाहेर निघाला? आज कोल्हापूर सन्मानाचा कार्यक्रम आहे माहिती आहे ना, येणारच ना तू? आणि धैर्य भाऊजी पण येणार आहेत ना सोबत? धैर्य नाही येणार. त्यांनी मला घरातून हाकलून दिले. काय? धैर्याने तुला घराबाहेर